मध्ये आपलं स्वागत आहे। सध्या आपण आहोत प्रभाग क्रमांक 14 अ चे विजेते संभाजी शिंदे यांच्यासोबत। आपण त्यांच्याबरोबर त्यांची 14 ब चे उमेदवार जे विजेते संभाजी शिंदे, आपण त्यांच्याकडून त्यांच्या विजयाची भावना जी आहे ती जाणून घेणार आहोत। काय सांगाल, कशी आहे भावना? कुळगाव बदलापूरच्या इतिहासामध्ये एक इतिहास घडलेला आहे। भारतीय जनता पक्षाने आज या ठिकाणी इतिहास घडवलेला आहे। संपूर्ण कुळगाव बदलापूर शहर हे भाजपमय करण्यामध्ये आमचे आदरणीय आमदार किसन कथोरे साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रेरणा या ठिकाणी कुळगाव बदलापूरकरांनी एक मोठं प्रेम या कुळगाव बदलापूर शहरातील नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षावर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीवर केलंय। आज जवळजवळ 25 सीट्स 49 पैकी 25 ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती त्या ठिकाणी नगरपालिकेत नगरसेवक नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत आणि थेट नगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीच्या रुचिताताई घोरपडे ह्या त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत। एक अतिशय चांगलं काम, विकासाची दृष्टी असणारं नेतृत्व या कुळगाव बदलापूर शहराला किसन कथोरेंच्या रूपाने मिळालंय। त्यांच्यावर पूर्ण विश्वास या ठिकाणी या जनतेने टाकलेला आहे आणि खऱ्या अर्थानं अनेक वर्षानंतर भारतीय जनता पक्षाची पूर्ण मेजॉरिटी या ठिकाणी या बदलापूर नगरपालिकेमध्ये युतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीच्या माध्यमातून आलेली आहे। एक खूप मोठं काम करण्याचा स्कोप त्या ठिकाणी आहे। माझ्या प्रभागाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी एक निष्ठावान भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे। मी नेहमी सांगत आलेलो आहे, भारतीय जनता पक्षाने मला जबाबदारी सोपवली, या ठिकाणी मला तिकीट दिलं, मी या ठिकाणी निवडून आलो। माझी सौभाग्यवती 16 प्रभागामधून निवडणूक लढवली, तिने सुद्धा त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने फाईट दिली, ती त्याच्याबद्दल स्वतः सांगेलच। परंतु आम्ही जोडीने या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची जे एक सच्चे कार्यकर्ते, निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी काम करतो आणि आज पक्षाने दिलेली जबाबदारी आम्ही पूर्ण केलेली आहे। मी तिसऱ्यांदा कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून त्या ठिकाणी जातोय, ही माझ्या आयुष्यातली खूप भाग्यवान गोष्ट आहे। मी दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी निवडून जातोय आणि आता खऱ्या अर्थानं पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही जनतेला या ठिकाणी आम्ही जनतेला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार त्या ठिकाणी करणार आहोत, त्याची ग्वाही या ठिकाणी आम्ही देणार आहोत। कुळगाव बदलापूर नगरपालिकेचं बजेट आहे, फार मोठं बजेट आहे। कुळगाव बदलापूर शहरातील लोकांना ज्या काही सगळ्या सुविधा द्यायच्यात त्या सुविधा देण्याचं प्रामाणिक काम आम्ही आमच्या नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार किसन कथोरे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी करणार आहोत। आम्ही जवळजवळ आता 25 नगरसेवक आहोत। शिवसेनेकडे 24 नगरसेवक आहेत, तोही सक्षम विरोधी पक्ष आहे, परंतु विरोधी पक्षाला कुठल्याही प्रकारची टीका करण्याची जागा आम्ही त्या ठिकाणी ठेवणार नाही। कारण आम्ही कुळगाव बदलापूर नगरपालिकेचा गेल्या 5 वर्षामध्ये केलेला जो कारभार आहे तो सुद्धा लोकांसमोर त्या ठिकाणी आणणार आहोत आणि पुढील 5 वर्ष आम्ही काय करणार आहोत ते त्या ठिकाणी सांगणार आहोत। एक सुंदर आणि स्वच्छ संपन्न असं कुळगाव बदलापूर शहर घडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत। जनतेचा असा प्रश्न आहे की सर्वात पहिले काम कोणतं करणार आहात? कुळगाव बदलापूर शहरामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणीची समस्या आहे। त्या बाबतीमध्ये आमदार किसन कथोरे साहेबांनी एक फार मोठा प्रकल्प आता 280 कोटी रुपयांचा हातामध्ये घेतलाय। या शहरामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा आले सभेसाठी या नगर निवडणुकीच्या काळामध्ये, तेव्हा त्यांनी शहरातल्या मेट्रोच्या बाबतीमध्ये, या शहरातल्या रेल्वेची समस्या आहे त्या बाबतीमध्ये, या शहरातली विजेची समस्या आहे की जो प्रकल्प आता टाटाकडनं आपल्याला सप्लाय लाईट होणार आहे तो ठिकाणी करणार आहोत। आमदार किसन कथोरेंचं नेतृत्व या शहराला, आता रुचिताताई घोरपडे या नगराध्यक्षा झालेल्या आहेत, त्यामुळे या शहराची संपूर्ण जो कारभार आहे तो भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीच्या ताब्यात आलेला आहे। एक पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार देण्याची आमची त्या ठिकाणची संकल्पना आम्ही पूर्ण करणार आहोत। आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 16 अ च्या उमेदवार उर्मिला शिंदे देखील आहेत, त्यांच्यासोबत पण आपण त्यांची एक भावना जाणून घेऊयात। काय वाटते ताई, जरी विजय नसेल तरी भावना कशी आहे? नमस्कार। प्रभाग क्रमांक 16 मधून ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास टाकून मला मतदान केलेलं आहे त्या मतदारांचे मी अभिनंदन करते।